Hi friends, in previous video we have discussed origin and destination study. In this video we are going to study spot speed studies. So what do you mean by spot speed? It is the instantaneous speed of a vehicle at a particular point or क्रॉस सेक्शन. कुठल्याही पॉईंटवरती किंवा एखाद्या क्रॉस सेक्शनवरती ज्या व्हेकल्स आहेत त्यांची स्पीड जनरली काय राहते, सो दॅट इज स्पॉट स्पीड. आणि तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की स्पॉट स्पीड म्हणजे काय, त्याची नेसेसिटी काय आहे, त्याच्यानंतर त्याला कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात आणि त्या स्पॉट स्पीडचं रिप्रेझेंटेशन आपण कसं करतो. ओके, सो देन युजेस ऑफ स्पॉट स्पीड स्टडी. कशासाठी आपल्याला स्पॉट स्पीड उपयोगात पडते. सो फर्स्ट, प्लॅनिंग ट्रॅफिक रेग्युलेशन अँड कंट्रोल मेजर्स सच ॲज स्पीड लिमिट. जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिकला तुम्हाला प्रॉपर जर रन करायचं असेल तर पर्टिक्युलर स्पीड लिमिट तुम्हाला तिथं ठरवून देणं गरजेचं आहे. आणि ती जी स्पीड लिमिट आहे दॅट स्पीड लिमिट इज डिसाइडेड अकॉर्डिंग टू दी स्पॉट स्पीड. ही तुम्ही स्पीड ठरवल्याच्या नंतर जे काय ॲक्सिडेंट्स वगैरे आहेत तर त्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी होऊ शकतं, म्हणून आपण तिथे स्पीड लिमिट वगैरे लावतो. जे रोड युजर्स ही स्पीड लिमिट फॉलो करतील सो देअर जर्नी विल बी सेफ, म्हणून आपण स्पीड लिमिट वगैरे फॉलो करायला पाहिजे. ओके, देन सेकंड इज डिझाईन अँड रिडिझाईन ऑफ व्हेरियस जॉमेट्रिक एलिमेंट्स ऑफ द रोड. रोडचे जे काही एलिमेंट्स असतील, कर्व असेल, एक्स्ट्रा वाईडनिंग असेल, विड्थ ऑफ रोड असेल, तर हे जे काही एलिमेंट्स आहेत रोड्सचे, सो दे आर डिझायनिंग ऑर रिडिझाईन ऑफ दॅट एलिमेंट विल डिपेंड अपॉन दी स्पॉट स्पीड. देन टू डिसाईड दी डिझाईन स्पीड ऑफ एक्झिस्टिंग ऑर न्यू फॅसिलिटीज. ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत किंवा नवीन जर तुम्हाला काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या असतील, सो ऑल दॅट विल डिपेंड अपॉन दी स्पॉट स्पीड. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट स्टडी अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ॲक्सिडेंट स्टडी वगैरे पण तुम्ही ज्यावेळेस करताय सो ॲट दॅट टाईम ऑल्सो यू रिक्वायर दी स्पॉट स्पीड. त्याच्यानंतर फाइंड दी स्पीड ट्रेंड्स विथ रिस्पेक्ट टू लास्ट सेव्हरल इयर्स. म्हणजे जे प्रिव्हियस इयरला जी काही तिथे डिझाईन स्पीड होती किंवा स्पॉट स्पीड होती, तर प्रिव्हियस इयरच्या स्पीडमध्ये आणि या इयरच्या स्पीडमध्ये जे काही व्हेरिएशन आहे दॅट ऑल्सो यू कॅन फाइंड फ्रॉम दिस. देन टू कम्पेअर दी बिहेवियर ऑफ ड्रायव्हर्स, टाईप्स ऑफ ड्रायव्हर्स अँड व्हेकल्स अंडर स्पेसिफाईड सेट ऑफ दी कंडिशन्स. ड्रायव्हर्सचे बिहेवियर वगैरे पण ह्या तुम्हाला स्पॉट स्पीडवरनं लक्षात येऊ शकतील. Okay, so all these are the uses of spot speed. Then factors affecting spot speed studies. So following are the various factors affecting spot speed. First is physical features of road like pavement width, horizontal curve, side distance, gradient, summit and valley curve, pavement unevenness, and other environmental condition, enforcement, traffic condition, characteristics of driver and vehicle, and motive of travel. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अफेक्ट करतील स्पॉट स्पीडला. देन मेजरमेंट ऑफ स्पॉट स्पीड. आता स्पॉट स्पीड आपल्याला कशी मेजर करायची आहे, तर सिम्पल याच्या प्रॅक्टिकल्समध्ये पण आपण बघूयात. जनरली तुम्हाला काय करायचं आहे, 2 पॉईंट सिलेक्ट करायचे आहेत, ए पॉईंट आणि बी पॉईंट. ए पॉईंटपासून बी पॉईंटचं जे डिस्टन्स असणार आहे दॅट विल बी 15 to 30 मीटर डिपेंडिंग अपॉन यू. तुम्ही कुठलंही एक डिस्टन्स घेऊ शकता, 15 मीटर किंवा 30 मीटर. त्यानंतर ए पॉईंटवरती एक सर्वेअर उभा राहील आणि बी पॉईंटवरती दुसरा सर्वेअर. ए पॉईंटवर आणि जो नेक्स्ट सर्वेअर असणार आहे तो बी पॉईंटवरती रीडिंग्स वगैरे लिहिण्यासाठी उभा असणार आहे. त्यानंतर आपल्याला जस्ट सिम्पल ए पॉईंटपासून बी पॉईंटवरती जाण्यासाठी जो काय रिक्वायर्ड टाईम असणार आहे, वी हॅव टू नोट डाऊन दॅट टाईम. अँड आफ्टर नोटिंग दॅट टाईम वी कॅन फाइंड आउट द स्पीड. लक्षात आलं, कारण की खाली तुम्ही बघत असाल की स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. स्पीड
V इज इक्वल टू डी अपॉन टी, वेअर डी इज डिस्टन्स, जे की आपल्याला ऑलरेडी नोन आहे, दॅट डी इज डिस्टन्स फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी, बरोबर. आणि त्यानंतर खाली जो टाईम टी दिलेला आहे, दॅट इज टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल अ व्हेकल फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी, बरोबर. तर यानुसार तुम्ही काय करू शकता, स्पीड फाइंड आउट करू शकता. ओके, दिस इज ॲज दॅट ऑफ मॅन्युअल मेथड. तुम्हाला इथे सर्वेअर्स वगैरे लागतील, बरोबर. मग आता ज्यावेळेस आपण स्पॉट स्पीड फाइंड करतो तर ए पॉईंटवरती एक सर्वेअर राहील, बी पॉईंटवरती एक सर्वेअर राहील. जशी व्हेकल ए पॉईंटला क्रॉस करेल, ए पॉईंटचा जो सर्वेअर आहे तर तो बी पॉईंटच्या सर्वेअरला सिग्नल देईल आणि बी पॉईंटचा जो सर्वेअर आहे तो त्याची स्टॉप वॉच चालू करेल, बरोबर. आणि त्यानंतर ज्यावेळेस ती व्हेकल बी पॉईंटला क्रॉस करेल, ॲट दॅट टाईम सर्वेअर ॲट बी पॉईंट विल स्टॉप दी stopwatch and record the time required for vehicle to travel from point A to B. तर या प्रकारे आपण नंबर ऑफ व्हेकल्स ज्या आहेत त्या व्हेकल्सचा आपण रिक्वायर्ड टाईम टू ट्रॅव्हल फ्रॉम पॉईंट ए टू बी हे रेकॉर्ड करणार आहोत. ओके, बाय रेकॉर्डिंग दिस अँड कीपिंग ऑल दी व्हॅल्यूज इन दी गिवन रिलेशन वी कॅन फाइंड दी स्पॉट स्पीड. त्यानंतर other equipment used for spot speed measurement are graphic recorder, electronic meter, photographic methods, and using radar speed meter. Okay, so from this, the radar speed meter method seems to be most efficient as it is capable of measuring the spot speed instantaneously and also recording them automatically, and the accuracy of measurement is also reasonably good. यापैकी जे रडार मेथड आहे तर ती ऑटोमॅटिकली पूर्ण रीडिंग्स वगैरे रेकॉर्ड करते आणि त्यांची जी ॲक्युरसी आहे दॅट ॲक्युरसी इज ऑल्सो रिजनेबली गुड. ओके, बट वन डिसॲडवांटेज इज देअर दॅट दिस टाईप ऑफ इक्विपमेंट इज दॅट वेन मोर दॅन वन व्हेकल इज ट्रॅप्ड, एकापेक्षा जास्त व्हेकल्स जर ट्रॅप झाल्या, the speed of the closest vehicle only be recorded. जी व्हेकल जवळ असणार आहे त्याच व्हेकलची स्पीड ते काय करेल, रेकॉर्ड करेल. तर हा याचा एक ड्रॉबॅक आहे. ओके, तो दोन्ही प्रकारे तुम्ही स्पॉट स्पीड मेजर करू शकता. एकतर मॅन्युअली तुम्ही सर्वेअर्स वगैरे तिथे उभे करा किंवा रडार मेथड वगैरे यूज करूनही तुम्ही स्पॉट स्पीड फाइंड आउट करू शकता. देन प्रेझेंटेशन ऑफ स्पॉट स्पीड डाटा. The presentation of spot speed data can be done by following ways. आता जो डाटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे तर त्या डाटाचं रिप्रेझेंटेशन तुम्ही कुठल्याही एका मेथडने करू शकता. फर्स्ट इज स्पीड डिस्ट्रीब्युशन टेबल, सेकंड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डायग्राम ऑफ स्पॉट स्पीड, अँड थर्ड क्युम्युलेटिव्ह स्पीड डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आपण एक स्टेप बाय स्टेप बघूया. First is speed distribution table. From the spot speed data of the selected sample, frequency distribution table of spot speed data is prepared by arranging the speed group covering desired speed ranges and the number of vehicles in each speed range. तुम्हाला काय करायचं, एक टेबल ड्रॉ करायचं आहे. सपोज 0 to 10 किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंड, त्यानंतर 10 to 20 मीटर पर सेकंड, असं तुम्हाला प्रत्येक जी स्पीड आहे त्या स्पीडला तुम्हाला पर्टिक्युलर ग्रुप्समध्ये डिवाईड करायचं आहे. त्यानंतर ज्या व्हेकल्स तुम्ही स्टडी केल्यात तर त्या व्हेकल्सचा पण तुम्हाला काय करायचं आहे, स्पीड फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर ज्या रेंजमध्ये तुम्हाला त्या स्पीड मिळतील पर्टिक्युलर व्हेकलच्या, तर 0 to 10 मीटर पर सेकंडमध्ये तुम्हाला किती नंबर ऑफ व्हेकल्स मिळाल्या ज्यांची स्पीड 0 to 10 मध्ये होते. त्यानंतर 10 to 20 मध्ये किती व्हेकलची स्पीड होती. दॅन 20 to 30 नंबर ऑफ व्हेकल्स ड्रायव्हिंग थ्रू 20 to 30 मीटर पर सेकंड. तर असं तुम्हाला काय करायचं आहे, टेबलमध्ये नंबर ऑफ व्हेकल्स पर्टिक्युलर रेंजमधनं किती ट्रॅव्हल होत होत्या हे तुम्हाला त्या टेबलमध्ये फाइंड आउट करायचं आहे. देन the arithmetic mean of the measured speed
is taken as the average spot speed of the vehicle in the stream. मग आता याचं तुम्ही ॲव्हरेज फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. अँड दॅट ॲव्हरेज स्पॉट स्पीड ऑफ ऑल दी व्हेकल इन दी स्ट्रीम. तर अर्थमॅटिकल मीन तुम्ही घेतलं की त्यानंतर तुम्हाला स्पॉट स्पीड मिळून जाईल. इट इज पॉसिबल टू डिटरमाइन आयदर द ॲव्हरेज स्पॉट स्पीड ऑफ एनी डिझायर्ड व्हेकल क्लास ऑर द कंबाईन वेट ॲव्हरेज स्पीड ऑफ ऑल दी व्हेकल इन ट्रॅफिक स्ट्रीम. अर्थमॅटिकल मीन वगैरे तुम्ही फाइंड आउट केलं की तुम्हाला ॲव्हरेज स्पॉट स्पीड वगैरे मिळून जाईल. देन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डायग्राम ऑफ स्पॉट स्पीड. तर या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डायग्राममध्ये यू हॅव टू ड्रॉ अ ग्राफ. अ ग्राफ इज प्लॉटेड विथ ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ईच स्पीड ग्रुप ऑफ व्हेकल ऑन एक्स ॲक्सिस अँड पर्सेंटेज ऑफ व्हेकल इन दॅट ग्रुप ऑन दी वाय ॲक्सिस. बरोबर, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती तुम्हाला या व्हॅल्यूज प्लॉट करायच्या, जो ग्राफ मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये दाखवेल. This graph is called as frequency distribution diagram of spot speed. In this diagram, we have definite peak value of travel speed across the section, and this speed is denoted as model speed. त्या स्पीडला काय म्हणायचं, मॉडल स्पीड. म्हणजे सुरुवातीला काय होईल, ज्या व्हेकल्स आहेत त्यांची स्पीड किंवा त्या ज्या व्हेकल्स आहेत त्यांची स्पीड खूप कमी राहणार. एक पॉईंट असा येईल की जिथे सगळ्या ज्या व्हेकल्स आहेत त्यांची स्पीड खूप जास्त राहील आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली बाकीच्या ज्या व्हेकल्स आहेत त्यांची स्पीड ऑटोमॅटिकली कमी कमी होत जाईल. बरोबर, जे नेक्स्ट स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. इट मे बी इन्फेअर्ड दॅट मॅक्झिमम proportion of vehicle in stream prefers to travel at about this model स्पीड. म्हणजे ज्या स्ट्रीममधल्या ज्या व्हेकल्स आहेत त्या मॅक्झिमम ज्या व्हेकल्स आहेत त्या या मॉडल स्पीडनं काय करणार आहेत, ड्राईव्ह करणार आहेत ऑन दिस पर्टिक्युलर लोकेशन ऑफ दी रोड. ओके, तर ही आहे तुमचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आता या एक्स ॲक्सिसवरती तुम्हाला स्पीड दिसते इन किलोमीटर पर आवर. म्हणजे त्यांनी काय केलं, 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 असं स्पीडला ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे. आणि त्यानंतर वाय ॲक्सिसवरती त्यांनी फ्रिक्वेन्सी पर्सेंटेज फाइंड आउट केलं आहे. बरोबर, म्हणजे किती पर्सेंटेज ऑफ व्हेकल्स या स्पीडनं ड्राईव्ह होतील, तर त्याचा त्यांनी ग्राफ ड्रॉ केला आहे. ग्राफ ड्रॉ केल्याच्यानंतर तुम्हाला सेंटरला जे आहे तर तिथे मॅक्झिमम ज्या व्हेकल्स आहेत, मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ व्हेकल्स फ्लोईंग थ्रू दॅट स्पीड. बरोबर, म्हणून मग त्यांनी तिथे एक लाईन ड्रॉ केली आहे. अँड दॅट स्पीड दे डिनोटेड ॲज मॉडल स्पीड. म्हणजे मॅक्झिमम ज्या व्हेकल्स आहेत पर्टिक्युलर पॉईंटवरच्या, तर त्या व्हेकल्स या स्पीडनं त्या पॉईंटवरनं काय होत आहे, ड्राईव्ह होत आहे. सो दॅट स्पीड इज कॉल्ड ॲज मॉडल स्पीड. लक्षात आला हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डायग्राम. देन क्युम्युलेटिव्ह स्पीड डिस्ट्रीब्युशन डायग्राम. सेम यामध्ये तुम्हाला तसंच करायचं आहे, बट जे पर्सेंटेज असणार आहे दॅट विल बी क्युम्युलेटिव्ह. अ ग्राफ इज प्लॉटेड विथ दी ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ईच स्पीड ग्रुप ऑन दी एक्स ॲक्सिस अँड क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज ऑफ व्हेकल ट्रॅव्हल्ड ॲट ऑर बिलो द डिफरंट स्पीड ऑन दी वाय ॲक्सिस. This graph is called as cumulative speed distribution diagram. From this diagram, the 85th percentile speed is determined. बरोबर, तुम्हाला तो क्युम्युलेटिव्ह स्पीड डिस्ट्रीब्युशन डायग्राम मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये दाखवेल. या ग्राफमध्ये आपण 85th पर्सेंटाईल स्पीड डिटरमाइन करतो. दॅट इज द स्पीड ॲट ऑर बिलो विच 85% of vehicle are passing the point on the highway can be assessed. म्हणजे 85% ज्या व्हेकल्स आहेत तर त्या व्हेकल्स कुठल्या स्पीडनं ड्राईव्ह होत आहेत त्या आपण या ग्राफमधनं फाइंड आउट करू शकतो. इन अदर वर्ड्स, ओनली 5% ऑफ द व्हेकल एक्सीड दिस स्पीड ॲट दॅट स्पॉट. म्हणजेच काय, फक्त 15% ज्या व्हेकल्स आहेत तर त्याच व्हेकल ही स्पीड काय करताय, एक्सीड करताय. अँड 85% ऑफ दी व्हेकल ट्रॅव्हल
on this speed. Okay, the driver exceeding 85 percentile speed are usually considered to drive faster than the safe speed. म्हणजे ह्या 85% वरती जी स्पीड आहे त्या स्पीडनं जे 15% व्हेकल्स ड्राईव्ह होत आहे तर त्या व्हेकल्स खूप फास्ट ड्राईव्ह होत आहे मोर दॅन दी सेफ स्पीड. म्हणजे जी सेफ स्पीड आहे त्या रोडची तर त्या सेफ स्पीडपेक्षाही त्या व्हेकल्स खूप जास्त ड्राईव्ह होत आहे, म्हणजे जास्त स्पीडने ड्राईव्ह होत आहे. तर त्यांचं जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज किती आहे? 15%. ओके, then therefore if a speed limit regulation sign is to be installed at an accident prone location or any other critical location, त्यासाठी काय केलं जातं? स्पीड लिमिटच्या ज्या काय रेग्युलेशन साईन्स आहेत तर त्या साईन्स इन्स्टॉल केल्या जातात ॲट ॲक्सिडेंट प्रोन लोकेशन ऑर एनी अदर क्रिटिकल लोकेशन. ओके, spot speed is carried out during different periods of the day. डेच्या वेगळ्या वेगळ्या टायमिंगला स्पॉट स्पीड स्टडी केली जाते. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह स्पीड डिस्ट्रीब्युशन डायग्राम इज प्लॉटेड अँड 85th पर्सेंटाईल स्पीड इज अडॉप्टेड ॲज द अप्पर स्पीड लिमिट. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डायग्राम ड्रॉ केली जाते आणि त्याच्यानंतर 85 पर्सेंटाईल जी स्पीड असणार आहे दॅट इज अडॉप्टेड ॲज अप्पर स्पीड लिमिट. त्या स्पीड लिमिटच्या वरती जर आपण व्हेकल ड्राईव्ह केली सो देअर मे बी अ चान्सेस ऑफ ॲक्सिडेंट. ओके, ऑन सम रोड वेअर स्लो मुव्हिंग व्हेकल आर टू बी प्रोहिबिटेड 50th पर्सेंटाईल स्पीड मे बी डिटरमाइंड फ्रॉम द क्युम्युलेटिव्ह स्पीड डिस्ट्रीब्युशन डायग्राम. जिथे स्लो मुव्हिंग व्हेकल्सला रेस्ट्रिक्ट केलं जातं फ्रॉम ट्रॅव्हलिंग, सो 50th पर्सेंटाईल स्पीड मे बी डिटरमाइंड फ्रॉम दी क्युम्युलेटिव्ह स्पीड डिस्ट्रीब्युशन डायग्राम. The 50th percentile speed is considered to represent the lower speed limit to prohibit slow moving vehicle to decrease delay and congestions. Delay आणि congestions अवॉइड करण्यासाठी या स्लो मुव्हिंग व्हेकल्सला काय केलं जातं? प्रोहिबिट केलं जातं आणि त्यांची जी स्पीड आहे तर ती स्पीड तुम्ही 15th पर्सेंटाईल स्पीडला फाइंड आउट करू शकता. ओके, next, for the purpose of checking the requirements of highway geometric design element, the 98th percentile speed is generally taken as design speed. 98th जी percentile speed आहे so that is taken as design speed of the existing roadway facility. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डायग्राम. याच्यामध्ये सेम एक्स ॲक्सिसवरती स्पीड त्यांनी डिनोट केलेली आहे आणि वाय ॲक्सिसवरती क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज त्यांनी नोट केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की 85% जी स्पीड आहे सो दॅट इज पर्सेंटाईल स्पीड ऑफ 85th, बरोबर. सो दॅट इज युअर सेफ स्पीड. त्याच्यानंतर 15% जे आहे तर त्यावरती तुम्ही बघू शकता सो दॅट इज स्पीड फॉर स्लो मुव्हिंग व्हेकल. आणि त्यानंतर फॉर डिझाईन एलिमेंट 98th पर्सेंटाईल स्पीड, बरोबर. सो फ्रॉम दिस डायग्राम you can understand the cumulative frequency. Okay, if anyone is having any problem then you can comment in the comment box. Thank you very much.